नाशिकमध्ये कुंभमेळा फक्त 12 महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्याच नंतर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक विकास कामे जे आहेत ते होत आहेत। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर कुंभमेळ्याच्याच पार्श्वभूमीवर हा जो नाशिक त्र्यंबक जो मेन हायवे आहे, या हायवेला हे जे काम रस्त्याचं काम आहे हे अनेक दिवसांपासून जे आहे ते सुरू होतं। आणि सोमवारीच नाशिक महानगरपालिकेचे काही अधिकारी आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी या ठिकाणी जी आहे ती कामाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आले असता अतिशय निकृष्ट दर्जाचा जो हा पॅच आहे या ठिकाणी त्यांना आढळून आला आणि कंत्राटदाराला पुन्हा एकदा हा पॅच त्यांनी नवीन जो आहे तो बनवायला सांगितला। याचसाठी प्रतिदिवस 1,84,000 इतका दंड जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटदाराला जो आहे तो महापालिकेकडून ठोठावण्यात आलेला आहे। आणि 50,000 रुपये जो आहे त्या दिवशीचा दंड जो आहे तो महापालिकेने आकारलेला आहे। आणि जोपर्यंत काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा दंड जो आहे 1,84,000 हा कंत्राटदाराला महानगरपालिकेमध्ये भरावा लागणार आहे। मात्र फक्त एवढंच नाही तर अनेक एकूण 7 जागेंवर जे आहेत महापालिकेने हे JCB आहेत जे ते नाशिकमध्ये आता चालवण्यास सुरुवात केलेली आहे। जिथे जिथे निकृष्ट दर्जाचं काम आढळेल तिथे तिथे महापालिका कारवाई करणारच असा इशारा देखील आता मनीषा खत्री ज्या नाशिकच्या महापालिका आयुक्त आहेत यांनी दिलेला आहे। नाशिककर जे आहेत पहिलेच जे आहेत आता संतापलेले आहेत आणि नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जे कामं आहेत रस्ते खंदून ठेवलेले आहेत, पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जे आहेत ते खंदून ठेवलं आहे। त्या ठिकाणी आता पावसाळ्याच्या आधी हे काम होणं गरजेचं होतं आणि आता त्याचं स्वरूप जे आहे ते तलावाच्या स्वरूपाने या ठिकाणी आपल्याला नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतं आहे। नाशिककरांचा संताप आता मोठ्या शिगेला पोचलेला आहे आणि महापालिका आयुक्तांनीच आता कंत्राटदारांना थेट इशारा देखील दिलेला आहे। आता यानंतरच पुढे काय कारवाई होती हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव हुगे, LS मराठी, नाशिक। हे निकृष्ट दर्जाचं आढळलं, नेमकं काय आढळलेलं आहे, आपण काय आदेश दिले? आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते। आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायचे आहे। तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की इथे क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहे। तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी केली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली। तुम्ही बघू शकतात आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटचा हा पॅचमध्ये आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय। असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू। कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला। असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो। इथे जे आहे इथे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला ते क्रॅक्स आलेले आहेत तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही। जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे, मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत। अदरवाईज बाकी स्ट्रक्चरल हे होतं पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण ॲक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे। मॅडम शहरभर ही सगळी कामं सुरू आहेत।